कृती थांबवायची. उजवा हात गुडघ्यावर असेल. डाव्या नाकपुडीतला श्वसन मार्गातला बदल त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्सेलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. 10 स्ट्रोक आपापल्या क्षमतेने. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि सुरुवात करायची आहे. थांबवायची. डावा हात गुडघ्यावर. उजव्या नाकपुडीने झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल. आणि करूया दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत द्रोण मुद्रेमध्ये. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कृती थांबवायची. श्वसन मार्गातला बदल त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत. साधनेसाठी आपलं मन अनुकूल झालं आहे आणि चित्तशुद्धीसाठी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. सावकाश उलटसाल. जोडलेले हात कपाळ वर आणि कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. निर्माण झालेली संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. तेच हात आपले डोळे, आपले कान, गळा, छाती आणि पोटावर फिरवून हात पुन्हा गुडघ्यांवर येतील आणि अगदी सावकाश डोळे उघडून पापण्यांची उघडझाप करून एक दृष्टी ओमकडे. हरी. दोन्ही पाय समोर. विश्रांती. आवाज येतोय ना माझा? दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय आणि विश्रांती. मानमध्ये सैल सोडून द्यायची आहे. आणि आज आपण करूया आपल्या भूमातेला वंदन. तर हे कसं करायचं? दोन्ही पाय जुळवून घ्यायचे.
एकदा आपल्याला उजव्या बाजूने मागे वळायचंय, कपाळ जमिनीला लावायचं, मग वर यायचं आणि मग डाव्या बाजूला मागे वळायचं, कपाळ जमिनीला लावायचं आणि मग वर यायचं. हा बरोबर. थोडस आपण डायनॅमिक करूया. एक उजवीकडे, दोन डावीकडे, तीन उजवीकडे सावकाश, चार डावीकडे, पाच उजवीकडे, सहा डावीकडे, मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आणि आपण करणार आहोत आता चक्की चालन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची या प्रकारे. हा, तळवे समोर येऊ देत स्क्रीनकडे. हा, आता डोक्याच्या दिशेने हात वर न्या. बरोबर. आणि आता सावकाश उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात करूया. एक, हा बरोबर, दोन, तीन, चार आणि पाच. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता ही स्मृती विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे गोल फिरायला सुरुवात. एक, दोन, तीन, चार, पाच. मध्यभागी येऊन थांबायचं, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी करायचं आणि विश्रांती. मान मागे सैलसर सोडून देऊया आणि विश्रांती करूया. नौकाचालन. त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हाताच्या मुठी वळवायच्या, हाताच्या मुठी वळवायच्या. थोडस मागे झुकायचंय, हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि आता सुरुवात करूया नौकाचालन करायला. एक, पुढून मागे, दोन, तीन, चार, पाच. पुन्हा दोन्ही हात समोर, अँटी क्लॉकवाईज. पुढून, आता पुढून पुढे जायचं आणि मग मागे यायचं. एक, दोन, तीन, चार, पाच. पायांमध्ये अंतर घ्यायचं, विश्रांती थोडा वेळ, सुखद अंतर आणि विश्रांती. बटरफ्लाय करून घेऊया. दोन्ही पावलं एकमेकांना जुळवून घ्यायची, हाताची पकड आपल्या पावलांच्या खाली आणि थोडीशी डायनॅमिक हालचाल, थोडीशी जलद हालचाल करायची. आपल्या मांड्यांपासून गुडघ्यापर्यंतचा भाग थोडासा वर खाली करायचा प्रयत्न. पूर्णपणे पाय जमिनीला अप टू डेट. आणि सावकाश कृती थांबवायची, कृती थांबवायची, दोन्ही पाय सरळ करायचे आणि मग साधी मांडी घालायची, साधी बैठक. आता दोन्ही हात समोर येऊ देत. डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडायचा, उजव्या हाताची मूठ वळवून घ्यायची. बरोबर. आणि आता आपल्याला उजवा जो हात आहे तो कोपरापासून पुढे गोलाकार फिरवायचा. बघा या प्रकारे. एक, दोन, आपल्या टेनिस एल्बोच्या इथे कसा आपल्याला परिणाम दिसतो तो लक्षात द्यायचे तिकडे. तीन, चार, पाच. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजू, अँटी क्लॉकवाईज. एक, दोन, तीन, चार, पाच. मध्यभागी येऊन थांबायचं, हाताची मूठ सोडून द्यायची आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. आपल्या डाव्या हाताचं कोपर पकडायचं, डाव्या हाताची मूठ वळून घेऊया आणि सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. एक, दोन,
3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्यायचे. आणि आता करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे आपले सिलिंगच्या दिशेने आहे. बरोबर. हात फोल्ड करूया. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घेऊया. हा. आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1. मानेची हालचाल न करता फक्त आपल्या शोल्डर मधून हालचाल. 2. बरोबर. 3 4 आणि 5. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्यायची. विरुद्ध बाजूने करूया. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. 5 वेळेला झाल्यावर समजलं ना हे कसं केलंय ते आपण? समोरून दोन्ही कोपरे जॉईन करायची. नाही समजलं का? हे बघा. समोरून दोन्ही कोपरं कळलंय नाही ना? हा. समोरून दोन्ही कोपरं जॉईन करायची आणि मागे न्यायची. म्हणजे खाली घ्यायची, खाली सॉरी समोरून जॉईन करा आणि खाली घ्या आणि मग अँटी क्लॉकवाईज. हा बरोबर. आणि मग वर. हा. खालून वर, खालून वर. हा. ही झाली विरुद्ध बाजूने. आपण हे खालून वर केलं. हा. आणि मग पुन्हा समोरून जॉईन करायची आणि मग हे कोपरं वरती न्यायची आणि मग खाली. हा. बरोबर. हा. म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉक. आता आलं लक्षात ना? विश्रांती. डोळे अलगद मिटून घ्यायचे. विश्रांती. आणि आज आपण बघणार आहोत मार्जर आसन. नवीन आसन आहे. तुम्ही आधी जर योग साधना केली असेल तुम्हाला माहिती असेल की मार्जर आसन कसं करायचं ते. तर आता आपण वज्रासनामध्ये जाऊया. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता एक एक पाय आपण फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, मग डावा पाय. वज्रासनामध्ये स्थिर. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आणि ती आपल्या मांडीवर ठेवायची. डोळे अलगद मिटून घ्यायचे. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहूया. दोन्ही गुडघे समोरून जोडलेले आहेत. आपल्या सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. माझ्या दोन्ही पायांची अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहे. पाठीचा गळा नैसर्गिक सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपरं शिथिल. लक्ष आपल्या श्वासाकडे. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे वज्रासन. जेवणानंतर केलं जाणार एकमेव आसन म्हणून या आसनाकडे पाहिलं जातं. आणि आपण करणार आहोत मनातल्या मनात ओमचा उच्चार आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. आणि आज आपण बघणार आहोत मार्जर आसन. हे नवीन आसन. त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना तीव्र प्रमाणात पाठदुखी आहे, त्याचबरोबर स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे, त्यांनी मार्जर आसन करणं टाळायचं आहे. तर मार्जर आसन करण्यासाठी आपल्याला गुडघ्यावर उभं राहायचं. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला आपल्या शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय. तर हे अंतर शोल्डर एवढं कसं घ्यायचं? तर आपल्या हाताच्या आधाराने शीटचा भाग पुन्हा आपल्या टाचांवर ठेवायचा. उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला आणि उजव्या हाताचा पंजा डाव्या गुडघ्याला. व्यवस्थित हाताच्या आधाराने आपल्याला हे शोल्डर एवढं अंतर घ्यायचं. या प्रकारे. हा. उजवा हात फोल्ड केला असेल तर त्याचं कोपर उजव्या गुडघ्याला आणि उजव्या हाताचा पंजा डाव्या गुडघ्याच्या इथे येईल. बरोबर.
आणि मग दोन्ही हातांची कोपरं आपल्या दोन्ही गुडघ्यांना लावून घ्यायची. हाताचे तळवे जे आहेत हे आपले जमिनीवर आहेत आणि आता खांद्यातनं सरळ आणि गुडघ्यातनं सरळ व्हायचं या प्रकारे. हा, आणि आता नजर आपली दोन्ही हातांच्या मध्यभागी असेल. आणि आता बघा, संपूर्ण शरीर जे आहे हे आपलं एकाच सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी फक्त मार्जरासन भाग 1 करायचा नाही. मार्जरासन भाग 1 करण्यासाठी हळूहळू आपली मान सिलिंगच्या दिशेने घेऊन जायला सुरुवात करा. हळूहळू मान सिलिंगच्या दिशेने, नजर आपली वर असेल छताकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद करून पूर्णपणे आणि आपल्या पोटाचे स्नायू ढिले सोडून द्यायचे जमिनीच्या दिशेने. पाठकणाला आलेला अंतर्वक्र आकार त्याकडे लक्ष. गळ्यापासून आपल्या पोटापर्यंतचे स्नायू ताणले गेलेत, त्यामुळे थायरॉइड प्रतिबंधात्मक असे हे मार्जरासन आपल्या कंठस्थ ग्रंथींच्या इथे ज्या अंतस्रावी ग्रंथी आहेत तिथे ताण मिळतो आणि दाब मिळतो, म्हणून थायरॉइड प्रतिबंधात्मक मानलं जातं. आपापल्या क्षमतेने कृती करायची. आणि उलट चाल करताना सावकाश मान आपली मध्यभागी येईल, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये. आणि आता करूया मार्जरासन भाग 2. आता हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. चिन लॉक पोझिशन. आता जिथे ताण होता तिकडे दाब आहे, कंठस्थ ग्रंथीवर दाब आहे, पोटाच्या स्नायूंवर दाब आहे. पाठकणाला मार्जरासन भाग 1 मध्ये जो ताण होता, जो दाब होता, तिथे आता ताण आलेला आहे. अंतर्वक्र म्हणजे कमानीसारखा आकार प्राप्त झालेला आहे आपल्या पाठकण्याला. सिलिंगच्या दिशेने पाठकणा आपला खेचून गेलेला आहे. आता इथे पुन्हा एकदा पोटाचे स्नायू दिला आणि दीर्घ श्वसनाचा एक आवर्तन. एक खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया. पाठकणा अजून सिलिंगच्या दिशेने ताणला जातो आणि संथ गतीने श्वास सोडून घेऊया. सावकाश उलट चाल करूया. हळूहळू मान आपली मध्यभागी येईल, नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. इथे थोडा वेळ विश्रांती. आपण जे आसन केलं त्याचा पूर्णपणे मागोवा घेण्याचा प्रयत्न आणि मग हळूहळू वज्रासनामध्ये स्थिर. सावकाश वज्रासनामध्ये स्थिर. दोन्ही हात मांड्यांवर, डोळे अलगद मिटून घ्यायचे. आपण जे मार्जरासन केलं त्याची मनोमन अनुभूती घेण्याचा प्रयत्न. आणि तो गुडघ्यांवर उभं राहूया आणि थोडंसं आपल्याला गुडघ्यांवर चालायचंय, मॅटवर चालायचंय. जर चटई किंवा चादर असेल तर गुडघ्याला दुखापत होईल, त्यामुळे आता दोन्ही हात आपल्या कमरेवर राहू देत. आणि थोडंसं आता गुडघ्यांवरती एकदा उजवीकडे डावीकडे पुढे मागे आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे आपल्याला चालायचं. हा, बरोबर. गुडघ्यांवर आपल्या गुडघ्यांच्या पाट्यांना एक हलकासा मसाज मिळतोय. बरोबर. 7 ते 8 पावलं पुढून मागे, मागून पुढे, उजवीकडे डावीकडे चालू झालं की मग मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं, वज्रासनामध्ये स्थिर व्हायचं आणि मग एकेका पायाने वज्रासन सोडून द्यायचं. एक एक पाय सरळ करा. डावा पाय, मग उजवा पाय. पायाला रग लागली असेल, आपल्या अँकलच्या इथे थोडंसं ताण वाटत असेल तर पावलं एकमेकांवरती अशी आपटून घ्यायची विरुद्ध साईडने. आणि तसा अवकाश आपण दंड स्थितीमध्ये येऊया. उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आणि करूया नेक रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात कमरेवरती.
नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे. आणि आता सुरुवात करूया. सावकाश मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. थर्ड राउंड. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. आणि आता अँटी क्लॉकवाईज. मान सावकाश डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. लास्ट राउंड. डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान सरळ, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सरसरून विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत कटी चक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. 1 फूट एवढं अंतर असेल दोन्ही पायांमध्ये. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. डावा हात जो आहे हा समोरून उजव्या खांद्यावर येईल. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवरती मागच्या दिशेने, आणि मग उजव्या बाजूने मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय गुडघ्यांना सरळ ठेवायचे. उजव्या दिशेने मागे वळायचे आणि डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. पूर्णपणे आपल्या कमरेच्या इथे जो पीळ येतोय त्याकडे लक्ष. मध्यभागी, मध्यभागी यायचे. दोन्ही हात पुन्हा खांद्यातनं सरळ करायचे. आणि आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर येईल. डावा हात मागून उजव्या कमरेवरती आणि डाव्या दिशेने मागे वळून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. तर डाव्या बाजूने आलेल्या कमरेच्या इथे पीळ टाकले लक्ष. सावकाश मध्यभागी, दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आणि आता हीच कृती आपण थोडीशी डायनॅमिक करणार आहोत. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचं आहे. मध्यभागी यायचं. 10 वेळा पूर्ण झालं आणि मग विश्रांती. मान मागे सैल सर सोडून विश्रांती. आणि करूया तिर्यक ताडासन. दोन्ही पायांमध्ये अंतर तसंच ठेवायचं आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत. आणि आता हळूहळू हात डोक्याच्या दिशेने वर जाऊ दे आणि हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. दोन्ही हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. दोन्ही हातांच्या दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. पूर्णपणे एक खेच द्यायचा आहे आपल्या संपूर्ण शरीराला. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडे, उजवीकडे झुकायचंय. श्वास घेत मध्यभागी, बरोबर. श्वास घेत मध्यभागी आणि श्वास सोडत डावीकडे, बरोबर. थोडीशी आता हीच कृती डायनॅमिक. एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्य. 2 3 4 5 6 7 8 9 10. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायचे. विश्रांती.
आणि आता आपण बघणार आहोत हस्त उत्तानासन आणि हस्त पादासन ही दोन नवीन आसनं जी सूर्य नमस्कारामधले दोन स्टेप्स आहेत त्या हस्त उत्तानासन आणि हस्त पादासन. तर हस्त पादासन त्यातलं जे आहे ते सुलभीकरण आज आपण बघणार आहोत. जी बेसिक कृती आहे ती बघणार आहोत. तर हे कसं केलं जातं बघून घ्या. हस्त उत्तासन करतो तेव्हा आपलं पुन्हा एकदा आपल्याला बॅकवर्ड बेंड घ्यायचा असतो. बघा एकदा करून दाखवते. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. सुरुवातीला आपण अगदी सोप्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतोय. दोन्ही पायांमध्ये बघा थोडंसं अंतर आहे. अर्ध्या फुटापर्यंत दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. आणि त्यानंतर आपले हात जे आहेत ते असे कमरेवर ठेवायचे. या प्रकारे इकडे आपला जिथे पाठीचा मणका आहे, माकड हाड आहे, तिथे हे आपले हात आहेत दोन्हीही. आणि हस्त उत्थानासन करतो म्हणजे आधी ही बेसिक आहे. आधी आपण एक सोपी कृती करू आणि मग हस्त उत्थानासन करू. त्यानंतर थोडस आपलं पोट जे आहे हे पुढे ढकलायचं. थोडस पोट पुढे ढकलायचं आणि मग मान मागे सावकाश हळूहळू मागे झुकवायची. आपला संपूर्ण चेहरा सिलिंगला समांतर येईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद पूर्णपणे आपल्या पाठकणाला बॅकवर्ड बेंड देतो. बरोबर. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न आणि मग सावकाश उलटचाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत मान मध्यभागी येईल. दोन्ही हात सरळ पुन्हा शरीराच्या जवळ. बरोबर. आणि थोडा वेळ विश्रांती. तिथल्या तिथेच थोडा वेळ विश्रांती. आता जो आपण केला तो अगदी बेसिक होता. हस्त उत्तानासनची एक सुरुवातीची पायरी. आता आपण करूया हस्त उत्तानासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. जर असं वाटतंय की आपला बॅलन्स जातोय तर दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायला हरकत नाहीये. आणि आता हळूहळू हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आपण हस्त उत्थानासन करतोय आणि त्याच्यानंतर पुन्हा बॅकवर्ड बेंड. मान मागे सैल सोडून संपूर्ण चेहरा जो आहे हा आपला सिलिंगला समांतर असेल. नजर आपली दोन्ही हातांच्या पंजातून बोटांमध्ये. आता इथे बघा पूर्णपणे आपल्या पाठकण्याला प्रेशर आहे. पोटावरती ताण आहे. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सावकाश मध्यभागी यायचा आहे आणि दोन्ही हात खाली. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. आपण जे हे हस्त उत्तानासन केलं त्याच्यामुळे काय झालं होतं आपल्या पाठकण्याला प्रेशर आला होता. बरोबर. आणि पोटावरती ताण होता. कंठापासून पोटावरती आपला ताण होता. तर आता आपल्याला हा रिलीज करायचा आहे म्हणून आपण करणार आहोत हस्तपादासन. तर हे सुद्धा सुलभ म्हणजे एक हस्तपादासन आज आपण करणार आहोत जी अगदी बेसिक कृती आहे. तर ही कृती करण्यासाठी दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. पुन्हा संपूर्ण शरीर आपल्या एका सरळ रेषेमध्ये आहे. मान मध्यभागी, पाठीचा कणा सरळ आहे आणि सुरुवातीला आपण आपला उजवा जो पाय आहे तो 1 फुटापर्यंत पुढे घेतो. उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे. 1 फूट पुढे समोरच्या दिशेला. आता हे हस्तपादासन कोणी करू नये तर ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, वर्टिगोचा त्रास आहे, प्रचंड प्रमाणामध्ये जर मानदुखी असेल किंवा पाठीच्या दुखणी असतील, त्याचबरोबर पोटात संबंधी कुठलेही विकार असतील तर त्यांनी हे हस्तपादासन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे असे आहेत की आपल्याला वेट लॉस जो आपल्याला करायचा आहे तो खूप चांगल्या प्रकारे होतो. पाठकण्याचं आपलं आरोग्य सुधारतं. त्याचबरोबर रक्तप्रवाह जो डोक्याच्या दिशेने होत असतो त्यामुळे आपल्या चेहऱ्याचे स्नायू खूप छान उत्तेजित होतात. त्याला एक ग्लो येतो. तर आता आधी मी एक कृती तुम्हाला करून दाखवते आणि मग आपण एकत्रित करूया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि मग आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. फॉरवर्ड बेंड घ्यायचा. दोन्ही हात
जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचे आणि आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचे. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. ज्यांचे हात जमिनीला लागत असतील तर चांगली गोष्ट आहे. समजा आपले हात जमिनीपर्यंत पोचत नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचे. खांद्याचे स्नायू रिलॅक्स. आणि उलट चाल करताना अगदी सावकाश तिथल्या तिथेच सरळ व्हायचे. अगदी सावकाश, कारण की रक्तप्रवाह जो आपल्या डोक्याच्या दिशेने होत असतो तो, म्हणून अगदी सावकाश तिथल्या तिथेच उलट चाल करायची. ठीक आहे, लक्षात आलंय? सुरुवात करूया मग. दोन्ही पाय जोडलेले आहेत. उजवा पाय आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घ्यायचा. उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे. आणि आता दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया. बरोबर. थोडासा बॅकवर्ड बेंड. आणि त्यानंतर हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. हळूहळू अगदी सावकाश कमरेतनं पुढे झुकायचंय. बरोबर. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या आणि आपलं कपाळ उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. अगदी सैलसर. खांदे शिथिल. संपूर्ण आपले हॅमस्ट्रिंग्स मसल जे आहे ते ताणले जात आहेत उजव्या पायाचे, त्याकडे लक्ष. पाठकण्यावरती ताण येतोय, पोटावर दाब येतोय. सैलसर सोडून द्या पूर्णपणे. अगदी सावकाश आपापल्या क्षमतेने इथे थांबण्याचा प्रयत्न करायचा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. प्रयत्न शैथिल्य प्राणधारणा. आणि सावकाश उलट चाल करताना तिथल्या तिथेच सरळ. अगदी सावकाश. उजवा पाय मध्यभागी. थोडा वेळ विश्रांती. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. आणि आता डावा पाय 1 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा आहे. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकूया. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून देऊया. आपलं कपाळ डाव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. अट्टहास नाही. तोही अगदी रिलॅक्सपणे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचंय. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. आता डाव्या पायाच्या हॅमस्ट्रिंग्स मसलवरती आलेला ताण, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. पोटावरती दाब आहे, पाठकण्याला ताण आहे. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतोय. नॉर्मल श्वास प्रश्वास आपापल्या क्षमतेने चालू ठेवायचा आहे. कुठेही ब्रीदिंग होल्ड न करता कृती करण्याचा प्रयत्न. आणि मग सावकाश उलट चाल तिथल्या तिथेच सरळ. अगदी सावकाश तिथल्या तिथेच सरळ. पाय मध्यभागी आणि विश्रांती. मान मागे सैलसर सोडून देऊया. विश्रांती. आणि आज आपण विपरीत शयन स्थितीमध्ये एक आसन बघणार आहोत. सुलभ भुजंगासन. तर ते कसं केलं जातं आधी बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करूया. त्यासाठी सावकाश बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. आणि भुजंगासन कसं केलं जातं बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करूया. एका कुशीवर पडून. याचे कॉन्ट्रा इंडिकेशन असे आहेत की पुन्हा जर अल्सरचा त्रास असेल, हर्निया किंवा अपेंडिक्सचा त्रास असेल तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं. भुजंगासन हे स्पॉन्डिलोसिस वाल्यांसाठी अतिशय उपयुक्त. पोटावर पडून विश्रांती. आणि बघून घ्या कसं केलं जातं. आपण करणार आहोत सुलभ भुजंगासन स्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. कपाळ जमिनीवर आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपले हात फोल्ड करायचे. हाताची कोपरे जी आहे ती छातीच्या रेषेत आहेत. हाताचे पंजे चेहऱ्याच्या रेषेत आहेत. आणि त्यानंतर सुलभ भुजंगासन करण्यासाठी
आपलं कपाळ, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर, दोन्ही हात कोपरातून जमिनीवरच आहेत आणि नजर आपली सिलिंडर. हात कुठेही उचलून न धरता आपल्याला ही कृती करायची. आपापल्या क्षमतेने थांबण्याचा प्रयत्न करायचा. या स्थितीमध्ये आधी बघून घ्या कसं केलं जातं. आणि उलट चाल करताना सावकाश हळूहळू कपाळ जमीन आणि मग दोन्ही हात सरळ करायचे, विश्रांती. ठीक आहे. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये या, पाठीवर पडून विश्रांती घ्या. आधी आपण करूया अर्ध पवन मुक्तासनची उजळणी आणि मग भुजंगासन करूया. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे, विश्रांती. आणि आधी करूया आपण सायकलिंग. दोन्ही पाय जळून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ असतील, दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचलूया आणि मग सायकलिंग करायला सुरुवात करूया. एकेका पायाने सायकलिंग करायची आहे. एक एक पाय सरळ आणि पोट सायकलिंग आपण करतोय. बरोबर. टाचा जमिनीकडे जाऊ दे. एकदा सरळ सायकलिंग आणि मग रिव्हर्स सायकलिंग. विरुद्ध बाजूने पाय सरळ पोट, सरळ पोट, सरळ पोट. बरोबर. आणि मग कृती थांबवायची. दोन्ही पाय 30 अंशापर्यंत सरळ करायचे आणि नियंत्रित जमिनीवर. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, थोडा वेळ विश्रांती. पिटून घ्यायचे आणि आपण आता करणार आहोत अर्ध पवन मुक्तासन. हे आसन आपण शिकलेलो आहोत. फक्त आता उजळणी घेतोय त्याची. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे, हाताचे तळवे जमिनीवर आहेत. आणि आता उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचलूया आणि मग तो फोल्ड करूया. बरोबर. उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय किंवा हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून विळखा करायचा आहे. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. डावा पाय रिलॅक्स आहे, पोटाचे स्नायू रिलॅक्स. शिथिल. संपूर्ण उजव्या बाजूला आलेला दाब त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू ठेवायचा आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी पुढची कृती करू नये. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलावं आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. पोटावरती उजव्या साईडला जो दाब येतोय त्याची जाणीव. गॅसेस साठी अतिशय उपयुक्त. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक. सावकाश उलटचाल. हळूहळू डोकं नियंत्रित जमिनीवर. हाताचा विळखा सोडून देऊया. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ करू आणि मग नियंत्रित जमिनीवर. थोडा वेळ तिथल्या तिथे विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलूया आणि मग तो फोल्ड करूया. फोल्ड केलेल्या पायाला आपल्या हातांचा विळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडायचा आहे. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. खांदे रिलॅक्स. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचंय. या स्थितीमध्ये थांबण्याचा. आपल्याला या स्थितीमध्ये स्थिर व्हायचं आहे. 1 ते 2 श्वास थांबूया आणि मग सावकाश आपलं डोकं वर उचलूया.
आणि आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. संपूर्ण डाव्या बाजूला आलेला दाब त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. अन्नपचनासाठी अतिशय उपयुक्त. आपण करतोय अर्ध पवन मुक्तासन. आपापल्या क्षमतेने 1 ते 2 श्वास थांबून सावकाश उलट चाल करूया. हळूहळू डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून देऊया. डावा पाय गुडघ्यातनं सरळ करूया आणि मग नियंत्रित जमिनीवर आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पोटावर पडून विश्रांती घ्यायची आहे. पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आणि करूया सुलभ भुजंगासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. कपाळ जमिनीवर आहे. दोन्ही हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. मांडीला मांडी, गुडघ्याला गुडघा, पावलाला पाऊल चिकटलेलं आहे. आणि आता दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे पंजे चेहऱ्याच्या रेषेत. दोन्ही पाय मागून ताणायचे आहेत आणि मग सावकाश आपलं कपाळ, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलून घ्यायचा आहे. नजर आपली सिलिंगकडे असेल. दोन्ही हात जमिनीवरच आहेत. ते कुठेही वर न उचलता कृती करायची आहे. दोन्ही पाय मागून ताणून घेण्याचा प्रयत्न. पूर्णपणे आपल्या पायांना ताण येतो. त्याचबरोबर कंठापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू ताणले जातात. नजर आपली सिलिंगकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, प्रयत्न शैथिल्य, प्राणधारणा, जाणीव श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. आणि सावकाश उलटसाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपलं पोट, छातीचा भाग आणि कपाळ जमिनीवर. अगदी सावकाश. दोन्ही हात खाली, विश्रांती. एका गालावर पडून हातापायांमध्ये अंतर ठेवून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि बैठक स्थितीमध्ये यायचं. एका हाताच्या आधाराने अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये. काल आपण पद्मासन पाहिलं, काल तुम्ही नव्हतात ना. पद्मासन येतं कसं करतं माहितीये? कसं करतात ते माहितीये ना. मग आता पद्मासन अर्ध पद्मासन घालूया. एक पाय फोल्ड करून तुम्हाला जसं जे योग्य वाटेल ते पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी बैठक घातली तरीही चालेल. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे मागून थोडेसे एक्सपान्शन एकमेकांच्या जवळ येतील. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे आपलं लक्ष.
आणि करूया 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. डोळे अर्धक मिटलेले आहेतच. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकाला हलकासा स्पर्श. आपण जी ज्ञान मुद्रा केली आहे त्याकडे आपलं मन केंद्रित करून घ्यायचं आहे. त्या दोघांच्याही अग्रभागामधून जो रक्तप्रवाह चालू आहे त्याकडे मन आपलं केंद्रित करून घ्यायचं आहे. त्या रक्तप्रवाहामधून जी स्पंदनं जाणवत आहेत, सटल व्हायब्रेशन्स, त्याची जाणीव, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो, यांचा थेट संबंध आपल्या हृदयाशी आहे. मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी, मन शांत होण्यासाठी, तणावरहित होण्यासाठी या स्थितीचा आपण अभ्यास करू शकतो. प्राणस्पंदनांची अनुभूती घ्यायची आहे. आपलं मन आपोआप शांत होतं. निर्णय क्षमता आपली वाढते. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आणि करूया 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना तो दुपटीने सोडायचा आहे. सुरुवात करूया पहिल्या आवर्तनाला. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना संथ गतीने दुपटीने श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. कम्प्लीटली ब्रीथ आउट. दुसऱ्या आवर्तनासाठी एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. थोडा वेळ थांबूया आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. तिसरं शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. कम्प्लीटली ब्रीथ आउट. आणि आज आपण पाहणार आहोत विभागीय श्वसनामधलं तिसरं श्वसन, ते म्हणजे स्कंद श्वसन. काल आपण उर श्वसन पाहिलं, तर आधी आपण एकदा उर श्वसनाची प्रॅक्टिस करू आणि मग आपण स्कंद श्वसनाकडे जाऊया. काल तुम्ही नव्हतात म्हणून आपण त्या प्रकारे सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आपण केलेलीच आहे. उर श्वसन जेव्हा आपण करतो तेव्हा आपली जाणीव जी आहे ही उर भागाकडे होईल. श्वास घेताना आपल्या छातीचं थोडंसं एक्सपान्शन होईल, आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होईल आणि श्वास सोडताना आपल्याला उकार करायचे आहे आणि हळूहळू आपली छाती पुन्हा पूर्ववत येईल. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण, जाणीव आपल्या उर भागाकडे आणि श्वास सोडताना उकार, हळूहळू छाती पूर्ववत. सुरुवात करूया. अजून एक आवर्तन करूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव उर भागाकडे, श्वास सोडत उकार. आणि आता करूया 3 आवर्तन स्कंद श्वसनाची. सहज खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपले खांदे जे आहेत हे कानाच्या दिशेने जातील आणि श्वास सोडताना आपल्याला मकार करायचा आहे. खांदे मागून पुढे येतील, अशा प्रकारे आपल्याला हा मकार करायचा आहे आणि मग श्वास सोडताना हळूहळू खांदे पुन्हा आपले पूर्वस्थितीला येतील.
सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले. करणार आहोत स्कंद श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला चालले आहेत आणि श्वास सोडताना मकार. खांदे मागून पुढे येतील आणि मग पूर्ववत होतील. दुसरे आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला आणि श्वास सोडताना मकार. मागून पुढे खांदे. त्या सगळ्याची आपल्याला स्वतःच अनुभूती घ्यायची आहे. योगशास्त्र हे स्वअनुभूतीचं शास्त्र आहे. त्यामुळे जे काही आपण कृती करतोय याचा स्वतःच अनुभव घेण्याचा प्रयत्न. आणि एक लास्ट राऊंड स्कंद श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मकार. काही क्षण शांत आणि करूया संपूर्ण विभागीय श्वसन अकार उकार आणि मकारासहित. पहिल्या आवर्तनासाठी एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येत आहे आणि श्वास सोडत अकार. जाणीव उदर भागाकडे. उकार करण्यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. जाणीव उर भागाकडे आणि श्वास सोडत उकार. करणार आहोत स्कंद श्वसन मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला आणि श्वास सोडत मकार. आणि करूया संपूर्ण विभागीय श्वसन एकत्रित अकार उकार मकारासहित. त्यासाठी डोळे अलगद मिटलेले. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर. छातीचा एक्सपान्शन. खांदे कानाच्या दिशेला आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित. काही क्षण शांत. अवकाश आपण जी बैठक घेतली पद्मासनानंतर पद्मासन साधी मांडी ती सोडून देऊया आणि एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती घेऊया. पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचं आहे आणि करून घेऊया क्विक रिलॅक्सेशन. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटावर अंतर घ्यायचंय. दोन्ही हात शरीरापासून बाजूला असतील, लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे जमिनीवर सोडून द्यायचं आहे.
पाठकण्याला झालेल्या जमिनीचा स्पर्श खूप छान सुखावह वाटतोय, खूप आरामदायी वाटतंय. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच संपूर्ण शरीराचं निरीक्षण करायचं आहे, पायाच्या नखापासून ते आपल्या टाळूपर्यंत. आज आपण जी साधना केली त्या साधनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. डोळे अलगद मिटलेले आहेतच. बैठक स्थितीमध्ये आज आपण मार्जनासन हे नवीन आसन पाहिलं. दंड स्थितीमध्ये आपण हस्त उत्तानासन, हस्त पादासन ही 2 आसने पाहिली. पोटावर पडून आपण आज सुलभ भुजंगासन केलं. त्या सगळ्या आसनांचा एक छोटासा रिकॅप मनातल्या मनात घ्यायचा आहे. शवासन आपल्या संपूर्ण शरीराला जाणीवपूर्वक शिथिलता आणि मनाला शिथिलता, शरीर मनाला एकाच वेळेला विश्रांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन आपण करत आहोत. पुढची 4 ते 5 मिनिटं या स्थितीमध्ये न हलता पडून राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वस्थ पडून राहायचं आहे. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. क्रमाक्रमाने आपण शरीराचा प्रत्येक अवयव शिथिल करत जाऊया. सुरुवात दोन्ही पायांपासून. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण जांघेचा भाग शिथिल झालेला आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या पार्श्वभागाकडे, कमरेच्या भागाकडे. तिथले आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. जाणीव पाठकण्याकडे. पाठकण्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी जमिनीवर अलगदपणे पहुडलेली आहे तीही शिथिल झालेली आहे. जाणीव आपल्या उदर भागाकडे, उर भागाकडे आणि कंठाच्या स्नायूंकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या गरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल झालेली आहे. माझ्या गळ्यातील सगळे महत्वाचे स्नायू शिथिल झालेले आहेत. आणि याची मला मनोमन जाणीव होते आहे. लक्ष आपल्या चेहऱ्याकडे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, माझ्या जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठवी विरहित कपाळ, माझ्या डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर, शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल झालेले आहेत. आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. श्वास घेत माझं पोट हळूहळू वरती येत आहे. श्वास सोडत ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना होणाऱ्या थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना, तो माझ्या कंठापर्यंत जातोय आणि माझ्या फुफ्फुसापर्यंत जातोय. श्वास सोडताना मी माझ्यातली अशुद्धी या उबदार हवेमधून बाहेर सोडत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. ही भावना आपल्या मनामध्ये. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य मी माझ्यात पूर्णपणे भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यातली नकारात्मकता, माझी शारीरिक मानसिक अशुद्धी, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता मी सोडून देत आहे. मला खूप छान, खूप प्रसन्न वाटतंय. मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती मला प्राप्त होत आहे. माझ्यात एक चैतन्य निर्माण होत आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया.
शवासनातला संकल्प आपल्या मनामध्ये खोलवर रुजतो. मला माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य औषध विरहित, व्याधी विरहित असंच ठेवायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. मनातल्या मनात स्वतःला एक धन्यवाद द्यायचा आहे की मी हा रोजचा 1 तास स्वतःसाठी नियमितपणे काढणार आहे. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे नेहमी उत्तमच राहणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देतं. दिवसभरामध्ये आपण जी काही कामे करतो त्यामुळे शरीर आणि मन जे थकलेलं आहे त्याला पुन्हा उत्तेजित करण्याचं, प्रफुल्लित करण्याचं काम आपल्याला शवासन करतं. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद आणि ह्या प्रचंड ऊर्जा, इच्छाशक्ती प्राप्त झालेल्या मनस्थितीतूनच आपण आपली उर्वरित कामे पूर्ण करणार आहोत. आणि या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान सावकाश उजवीकडे डावीकडे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि एक हलकासा खेच, आळस आणि अगदी सावकाश कुठल्याही एका कुशीला वळायचं आहे. एक हात डोक्याखाली असेल, एक हात आपल्या शरीरावर असेल आणि अगदी सावकाश एका हाताच्या आधाराने शरीराला कुठलाही झटका न देता अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश, कुठेही झटका न देता. अगदी सावकाश. डोळे उघडायची घाई नाही करायची. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि शांती पाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण मुलं समर्पित केली आहे. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून दिला आहे. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. सावकाश उलट चाल करूया. कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली क्रमाक्रमाने. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. खूप खूप धन्यवाद ताई. उद्या आपल्याला सुट्टी आहे. शनिवार रविवार आपल्याला सुट्टी असते. आपण भेटणार आहोत सोमवारी संध्याकाळी 5 वाजता. काही विचारायचं आहे का? विचारायचं. अनम्यूट होऊन तुम्ही बोलू शकता. म्यूट आहात तुम्ही. हा, आता बोल. आवाज येत नाही मला. अनम्यूट तुम्ही झालाय पण तुमचा आवाज आहे ना तो मला ऐकू येत नाहीये. चॅट बॉक्स मध्ये टाकता का? अच्छा, बरं, ठीक आहे.
जर अच्छा म्हणजे काय कधी जमेल? तुम्हाला हवं असेल तर माझा नंबर आहे ग्रुपवरती. अच्छा, तुम्ही प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे का? हां, ती तुम्ही कधी पण करू शकता. म्हणजे तुम्ही सकाळी करा किंवा अ, फक्त जेवणानंतर जरा 3 ते 4 तासाचं गॅप घ्यायचं आणि मग तुम्ही करू शकता. आणि आज जी आपण आसनं सांगितली आजची किंवा आपण जी आता या आठवड्यामध्ये काही शिकलो, लुझनिंग एक्सरसाइज. तुम्हाला बघा एक पी पाठवलाय मी ग्रुपवरती लुझनिंग एक्सरसाइजचा. तर तो एकदा बघून घ्या आणि तो एक थोडंसं जास्त प्रॅक्टिस ठेवा. कारण की आता नॉर्मल जेव्हा आपण वर्ग घेतो ना, जर मी जास्त वेळ लुझनिंगमध्ये जर घालवला, तर मग मला आसनं शिकवताना मग वेळ कमी पडणार. म्हणून मग मी ती छोटीशी पीडीएफ आहे जी ग्रुपवर पाठवले, की जेणेकरून तुम्ही ती घरी प्रॅक्टिस करा, त्या सगळ्या लुझनिंग एक्सरसाइजच्या. मग आपल्याला जेव्हा आपण इथे आसनं करायला बसू, तेव्हा आपल्याला जास्त डिफिकल्टी येणार नाही. त्यामुळे मग इथे मी वर्गामध्ये 1 ते 2 लुझनिंग एक्सरसाइज घेते आणि मग आपण आसनं शिकतो. मग थोडंसं तो वेळेचं आपल्याला थोडंसं भान ठेवावं लागतं, म्हणून मग ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ठीक आहे? थोड्याशा लुझनिंग एक्सरसाइज करायच्या. चालेल. चला भेटूया सोमवारी संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. हॅव अ गुड डे आणि हॅपी वीकेंड. गुड नाईट. मीटिंग एंड कर.